छोटीशी मेडिसिन खाऊन थोडा वेळ आराम करूया, 1-1.5 तास झोपूया. जर बरं वाटलं तर आपण लगेच जाऊया वावरामध्ये आणि जे तुम्हाला सांगितलं तसं करूया. पण आधी थोडा वेळ आराम करूया, कारण तब्येत जर व्यवस्थित नसली तर हे वातावरण आपल्यासाठी खूप घातक आहे. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपलं डेली ब्लॉग डे 53मध्ये. तर मित्रांनो, जसं की सगळ्यांना माहिती आहे आत्ता आपण कुठे आहोत ते. तर आजचा दिवस मी एक वेगळा आणि क्रेझी एक्सपिरियन्स घेणार आहे. जसं की मी तुम्हाला सांगतो, आज मी लाईफमध्ये फर्स्ट टाईम पेरणी करणार आहे. तर मी तर खूप एक्सायटेड आहे या गोष्टीसाठी, कारण माझ्यासाठी हे फर्स्ट टाईम आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की पहिल्यांदा शेतात काम करणार आहे. तर यस, मग आता आपण कुठलाच वेळ वाया न घालवता डायरेक्ट भेटूया आपण आपल्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपल्याला जायचं होतं आज पेरणी करायला, पण तब्येत खराब झाली आहे. बदलतं वातावरण, एवढं सगळ्या गोष्टी आहेत आणि थंड वातावरण, त्याच्यामुळे थोडीशी तब्येत खराब झाली अचानक. काय माहीत नाही काय झालं. तर एक छोटीशी मेडिसिन खाऊन थोडा वेळ आराम करूया, 1-1.5 तास झोपूया. जर बरं वाटलं तर आपण लगेच जाऊया वावरामध्ये आणि जे तुम्हाला सांगितलं तसं करूया. पण आधी थोडा वेळ आराम करूया, कारण तब्येत जर व्यवस्थित नसली तर हे वातावरण आपल्यासाठी खूप घातक आहे. आपण कधीच असं या मोकळ्या वातावरणात राहिलो नाही आहे, वाऱ्यात राहिलो नाही आहे. तर थोडासा आराम करणं गरजेचं आहे. थोडा वेळ आराम करूया आणि मग पुढे जाऊया आपण. तर आत्ता आपण आलो आहे पेरणीसाठी. जसं तुम्हाला सांगितलेलं, आराम केला, त्याच्यानंतर थोडं बरं वाटलं, फ्रेश वाटलं. तर आलो आहे आपण आता. आणि काल आपण ज्या मावशीकडे गेलेलो ती मावशी पण पुन्हा भेटायला आली आहे. येताना तिने कोंबडा आणला आहे. मस्त रात्री कोंबड्याची पार्टी होणार आहे, रावसवाली एकदम. तर आता आज तर पाऊस नाही आहे, बघूया काय होतं आहे आणि काय नाही ते, आपल्याला जमतं आहे की नाही जमतं आहे. कसं लावायचं? तर गाईज, आपण काय करणार नाही आहे, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की तू लावशील वाकडं तिकडं लावत जाशील आणि नंतर ना जेव्हा ते माती पसरवायची किंवा काय एक प्रोसेस असते त्यांची, ती जेव्हा करायची वेळ येईल तेव्हा तू अख्खं ते रान उपटून निघेल. त्यापेक्षा तू लावू नको, तू बघ, तू व्हिडिओ काढ, तू मजा घे, तू लावू नको काय. कारण की आत्ता ना काय वाटणार, पण पुढे जेव्हा ते प्लांट मोठे होतील, जास्त मोठे होतील, तेव्हा ते तुला त्यांच्यासाठी ते हार्मफुल. आणि एवढी मेहनत करून एवढ्या उन्हात जर ते एवढी मेहनत करताय, तुम्ही वावर बघू शकता केवढं मोठं आहे. तर एवढ्या मोठ्या वावरामध्ये जर ते लोकांनी अगोदरच केलं एवढ्या उन्हामध्ये, तर आपल्याला ते काम खराब नाही करायचं आहे सगळ्यात शेवटी येऊ. तर आपण नाही लावणार आहे, नाही काय करणार आहे, आपण बसूया, गप्पा मारूया, सगळ्या गोष्टी बघूया कसं असतं कसं नाही ते, आणि मग करूया. कारण आजचा व्लॉग एवढा काय मोठा होणार नाही आहे, छोटाच असेल. आज संध्याकाळी चिकन पार्टी आहे, तर बघूया कसं काय होतं आहे ते. इथून ते जे आहे ना, ती बघा, ती जी लाईन दिसते अशी, इथून असं इथपर्यंत सगळं कापूस आणि तूर डाळ लावली आहे. आता फक्त ते सगळं झालं आहे तिकडचं. आता ह्या 3-4 हे रो बाकी आहेत जिथे लावायचं आहे. तिकडे दादू लावतोय, मावशी लावते, दीदी लावते. दादूचं असं म्हणणं आहे की तू लावू नको, लय पाठ वगैरे दुखते, तू काय करू नको, तू फक्त बघ. मी बोललेलो ना तुम्हाला, खूप मोठं शेत आहे, खूप मोठं, म्हणजे तुम्ही विचार नाही करणार, खूप मोठं. हे एक आहे, अजून दुसरीकडे आहे ते तर भाई एवढं मोठं आहे ना, तिथं तर 2 जमिनी असे जोडून आहेत. खूप मोठं आहे, खूप मोठं आहे, आणि खूप शेती आहे यांची भाई, खूप शेती आहे. तुम्ही विचार नाही करणार एवढी आहे. तर मग तेच तुम्हाला
तुम्हाला सांगायचं होतं की तुम्ही घर वगैरे बघून समजत असाल गरीब आहे किंवा काय आहे की काय. काही नाही भाई, रास आहे, सगळं व्यवस्थित आहे, सगळं देवाच्या कृपेने नीट आहे. फक्त एवढंच की त्यांना त्या लक्झरी गोष्टी नको असतात किंवा त्यांना त्या सुखसुविधा नको असतात. त्यांना जे रॉ आहे, जसं आहे, ओपनमध्ये राहणं आवडतं, जे गोष्टी करायला आवडतात तेच ते करतात. त्यांचे जास्त डिमांडिंग नसतात, जसं आपलं डिमांडिंग असतं सगळ्या गोष्टी. AC हवा, फ्रीज हवा, बसायला टेबल हवा, ह्या सगळ्या गोष्टी. तर तसं त्यांचं काय नसतं, जमिनीवरच बसतात, जमिनीवरच उठतात, खातात त्याच्या जमिनीवरच. तर एकदम त्या गोष्टी रॉ त्यांना आवडतात. म्हणून ते लोक इथे एकदम पीसफुली आपलं नेचरमध्ये आयुष्य घालवतात आणि त्यांच्या डिमांड कमी असल्यामुळे त्यांना कुठल्या गोष्टीचा प्रॉब्लेम येत नाही. तर हाच फरक आहे गावामध्ये आणि शहरामध्ये. आता ते लोक एवढ्या उन्हात काम करत आहेत आणि मला खरंच म्हणजे माझी लावायची खूप इच्छा होती, पण उगाच त्यांचं काम खराब करून आपल्याला कुठलंच आपली इच्छा नाही पूर्ण करायची, कारण त्यांची एवढी मेहनत चालली आहे आणि आपण यायचं आणि या सगळ्या गोष्टी करायच्या. एखादी गोष्ट चुकली, तुम्ही बघू शकता किती लांब रो आहे, किती लांब रो आहे. आणि माझी एक लाईन जर चुकली ना तर ती पूर्ण वेस्टेड जाईल. म्हणजे नाही म्हटलं तरी एक पूर्ण 1 टन किंवा जास्तच एक क्विंटल वगैरे माल जो आहे तो वेस्टेड जाईल. तर त्यांचं नुकसान नाही करायचं आपल्याला, तर आपण नाही रिस्क घ्यायची. ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी नाही आहेत त्या गोष्टी नाहीत. कारण आत्ता नाही त्यांना काय, नंतर प्रॉब्लेम आहे. प्रयत्न न केलेलं बरं आहे. तर यस, आता आपण जाऊया आणि मम्मीकडे जाऊन बसूया. आपली मम्मी पण आहे, तिच्याकडे जाऊन आता बसूया आपण शांत. चले दीदी, झालं 3च बाकी आहे दादा. उठ लवकर, उठे. अबे या 2 करायच्यात तुला. उठ. उठ लवकर, उठ. हो ना, बसलं ना पडन तिथं. हा, काय नाही होत, चालतं मग तुम्हाला. हा, पडन तिथं. चल थांबू नको, अजिबात थांबायचं नाही दोघांनी आज. तिकडे पण तेच काम चालू आहे बघा. तिकडे तूर डाळ आहे आणि दादा बसा तिकडे, दादाकडे बघ, दादाकडे आपल्या. काय इथं माझ्याकडे आली मला. मी सांग दादा, तुझं नाव सांग. काय सांग पण. नक्की इथे काय आहे? माझ्याकडे आली. तुळजापूरची अंबाबाई. कोणी ना, ही पण आहे. 3 बहिणी. ती एक घरी निघाली. घरी नाही होती, शेतात गेली. ती तिच्या शेतात. हिला ठेवा ना इकडे, काय कामाची नाही तिकडे. काय लावलं? आंब्याचं झाड, आंबा, लाकडं काढल्यावर जाईन ती अजून हे पोकळ मधून सगळी. चलो घर पे. झालं, सगळे बियाणं लावून झालेत. तर सगळे घरी निघाले बघा. जेवणाचे डब्बे. तर अशा पद्धतीने आजचं काम संपलेलं आहे आणि आपण आता घरी चाललोय. घरी मस्त काय
चिकन पार्टी, कोंबडा पार्टी. हा बघितला ना, कोंबडा पार्टी. अरे तो देऊन आलो कोंबडा आम्ही कुठं घरी कापायला. ठीक आहे. ए गोल्या काय करतोय? घरी जायचा रस्ता बघा गाईज, घरी जायचा रस्ता. पडलं ना तू त्याला, आपल्याला ही घ्यायला पाहिजे. एक